मला आमचे प्राध्यापक दयानंद नेने म्हणाले, की "अनिलजी, मुंबईमध्ये चमत्कार घडतोय." अर्थात ज्या आनंदाने, कौतुकाने, हर्षभरीत होऊन ते सांगत होते, त्यामुळे तो चमत्कार काय असेल हे तर मला त्या क्षणी लक्षात आलं. याचं कारण ते स्वतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेले आणि भाजपविषयी विलक्षण आत्मीयता, आपुलकी, समरसता, एकरूपता असलेले असे विद्वान, विचारवंत विश्लेषक आहे. त्यामुळे ज्यावेळेला ते म्हणतात की चमत्कार, त्यावेळेला तो चमत्कार म्हणजे महाआघाडीसाठी हाहाकार असणार हेही गृहीत आहे. त्यांनी सांगितलं मला, की अनिलजी मुंबईमध्ये आम्ही मुंबईचा आज विषय म्हणून तो विषय मी बोलतो. त्यामुळे मुंबईमध्ये महायुतीला 150 पेक्षा अधिक जागा मिळतायत. जो आमचा लेटेस्ट सर्व्हे आहे त्यात 150 पेक्षा अधिक जागा मिळतायत आणि त्या 250 पर्यंत देखील जाऊ शकतात. 227 पैकी म्हणजे विरोधकांना जेमतेम 60-70 जागा मिळतायत. सगळ्या विरोधकांना मिळून, इन्क्लुडिंग काँग्रेस आणि त्याच्यामध्ये उद्धव सेनेपेक्षा राज आणि उद्धव सेनेपेक्षा मिळून काँग्रेसच्या जागा जास्त जात आहेत. आणि त्यावर बोलताना ते म्हणाले, की या सगळ्या विजयामध्ये 2 व्यक्तींचं स्थान, मान, सन्मान आणि पद हे पणाला लागलं होतं आणि आज सिद्ध होत आहे, की हा जो मुंबईत चमत्कार झाला, त्याचं एक मोठं कारण अर्थातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे. पण ते म्हणाले, की माझ्याकडे जे रिपोर्ट येत आहेत आता, अगदी बूथपर्यंत आमची माणसं जाऊन अभ्यास करतायत. त्या सगळ्यांचं म्हणणं असं, भाजप कार्यकर्त्यांचं म्हणणं, भाजपचे कार्यकर्ते पण सांगतायत, मतदार पण सांगतायत, उमेदवार तर सांगतातच आहे. ते म्हणतायत, की फडणवीस त्यांची आभाळ माया जी आहे ती सगळ्या महाराष्ट्रभर आहे. त्यांचं जे छत्र आहे ते एक प्रकारचं त्याला काय पितृछत्र म्हणून आज महाराष्ट्रासाठी आहे. पण भ्रातृछत्र एक इथे मुंबईमध्ये जर मास्टर की कोणाकडे असेल, ज्यांनी हे ताळा उघडतोय, तर ती आहे मुंबई भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित साटम. मला फडणवीसांचं या एका गोष्टीबद्दल नेहमीच मी ॲप्रिशिएट करतो त्यांना. 2 गोष्टी त्यांच्याबद्दल तुम्हाला कबूलच करायला पाहिजे आणि निर्विवाद आहेत. एक म्हणजे भारतीय जनता पक्षातल्या काही वेळेला काय होतं, की जे प्रमुख असतात पक्षाचे, कारण मी बऱ्याच पक्षप्रमुखांबरोबर काँग्रेसमध्ये काम केलेलं. भाजप, शिवसेना नेत्यांशी माझे वैयक्तिक संबंध राहिले, तुम्हालाही माहिती आहे. तर ते नेते लेव्हलवर त्यांचं कम्युनिकेशन असतं, डायलॉग असतो. पण फडणवीसांचं वैशिष्ट्य बघितलं, की ते कुठे कोण तरुण हे उदयाला येत आहेत, होतकरू आहेत आणि ज्यांच्याकडे आपला वारसा आपण सुपूर्द केला, भारतीय जनता पक्षाच्या संदर्भात जो विचारांचा आहे, भावनांचा आहे, कल्पनांचा आहे, मूल्यांचा आहे, जीवनमूल्यांचा आहे, कार्यपद्धतीचा आहे, कार्यशैलीचा आहे, एक विशिष्ट संघटन म्हणून शक्ती उभारण्याचा आहे. हा जो वारसा आहे तो आपण कुणाकडे दिला तर तो वारसा वसा म्हणून जपेल अशी कोण माणसं कुठे आहेत? त्यांना आपण उत्तेजन दिलं पाहिजे, त्यांना आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि त्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना त्यांचे गुण प्रगट करण्याकरता, विकसित करण्याकरता आणि त्यातून एक नवं नेतृत्व जे आजची आपली पिढी अधिक वरिष्ठ जागी गेल्यानंतर नेतृत्व देईल महाराष्ट्राला, मुंबईला, मुंबई महाराष्ट्र असं नेतृत्व देईल. आणि त्याच्यामध्ये फडणवीसांनी मुंबईमध्ये हेरलेलं रत्न म्हणजे अमित साटम.
मला कल्पना होती थोडी. दोन गोष्टी याच्यामध्ये आहेत. एक गोष्ट अशी आहे की अमित साटम नगरसेवक म्हणून, अमित साटम आमदार म्हणून, तर आपण सारे त्यांची कारकीर्द आणि कार्य दोन्ही बघत आलोय. एक तडाखेबंद साहसी, धाडसी, प्रसंगी रिस्क घेणारा. हो, कारण त्यांनी जी झुंज दिली त्यातला काही काळ हा उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाचाही होता. त्यावेळी ते अध्यक्ष नव्हते, पण आमदार म्हणून धडाकेबाज. आणि अमित साटम यांचं तिसरं माझं नातं आहे वेगळं एक. हे आमदार म्हणून, नगरसेवक म्हणून त्यांनी कार्यकर्तृत्व केलं. त्याला तर तमाम मुंबईकरांकडून दाद मिळतीये, प्रतिसाद मिळतोय आणि तो आता प्रगटच होतोय 150 पेक्षा जास्त जागांमधून. पण मला आठवतंय असं की एक अत्यंत गोंडस असा मुलगा, स्मार्ट बॉय, असं छान किलबिलतोय, बोलतोय आणि लहान मुलगा असूनही अर्थपूर्ण बोलतोय. त्याला कळतंय आपण काय पाहतोय ते. नेहमी पर्यटनामध्ये काय होतं याच्याबद्दल राजा पाटील आणि केसरी पाटील हे दोघेही माझ्याशी गप्पा मारताना एक वाक्य नेहमी वापरायचे की पर्यटकांचे 2 प्रकार असतात. त्यांना जर आपण अभयारण्यात घेऊन गेलो तर एक वर्ग असा पर्यटकांचा असतो, तो म्हणतो हिअर 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 हिअर. त्यांना ती वन्य पशु प्राणी दिसत असतात आणि ते हिअर करत असतात. आणि दुसरा एक अगाध असा वर्ग असतो की जो वेअर 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 करत गोंधळ बघत असतो, नेमका चुकीच्या दिशेने बघत असतो. त्यावेळेला हिअर हिअर बघणारा आणि काका हे बघा असं सांगणारा, असं तो मुलगा केसरी ट्रॅव्हल मधून, त्यावेळेला मला वाटतं राजा होता, राजा ट्रॅव्हल मधून आलेला, मला भेटला होता काश्मीरमध्ये. तो होता अमित साटम. आणि त्यानंतर त्याच्या कुटुंबाशी, त्याच्याशी माझे संबंध, स्नेहसंबंध, ऋणानुबंध हे कायम राहिले. आय ऑलवेज कन्सिडर हिम एज माय फॅमिली मेंबर. एक कौतुक होतं मला आणि त्यामुळे त्याचा उत्कर्ष होतोय, त्याची प्रगती होतोय, त्याचा विकास होतोय, त्याच्या व्यक्तिमत्वाचाही विकास होतोय. त्याचं एक राजकीय असं काहीतरी आकाराला येत आहे व्यक्तिमत्व, काहीतरी विचार प्रगट होत आहेत आणि ते प्रखरपणे, प्रभावीपणे प्रकट होतात. त्याची आमदारकी मी पाहिली. मला अहो जाऊ म्हणायला जरा अवघडच होतं. ही सगळी मुलं आहेत ना, लहान आहेत खूप माझ्या दृष्टीने. तर अमितला मी पाहिलं ते मला जाणवत होतं की हा युक्तिवाद चतुर आहे. ज्या वेळेला विरोधकांवर तुटून पडतो त्यावेळेला तो ठाकरे बंधू कसा शिवीगाळ करणं. आता कालच्या सभेत सुद्धा बघितलं असेल तुम्ही काय काय शब्द वापरले, शिव्या कशा दिल्या वगैरे, अपशब्द. पण अपशब्द न उच्चारता परंतु योग्य प्रकारे, योग्य शब्दात, योग्य वेळेला, योग्य माध्यमातून योग्य टीका करून समोरच्याला निरुत्तर करणं, सवाल असे विचारायचे की ज्याचा जवाबच त्याला देता येणार नाही, का अभ्यास करून ते विचारणं, हे अमितच्या संपूर्ण वक्तृत्वाचं वैशिष्ट्य मला तो आमदार असल्यापासून विशेष करून दिसत होतं की ही मीन्स पॉलिटिक्स. शरद पवारांच्या उदयाच्या काळात मी त्यांच्याबरोबर होतो. ज्यावेळी ते गृहराज्यमंत्री होते तेव्हापासून ते कृषी मंत्री, ते मुख्यमंत्री 78 साली मी त्यांच्याबरोबर होतो. त्यावेळेला ते असं सांगायचे की राजकारण, पॉलिटिक्स इज माय करिअर, टू बी सीएम इज माय एम अँड टू बी पीएम इज माय टार्गेट. ते कोण सांगायचं? शरद पवार मला सांगायचे. मला इतका फोकस्ड आपल्या कामावर, आपल्या ध्येयावर, आपल्या उद्दिष्टावर. आणि परत शरद पवारांच्या बाबतीमध्ये एक होतं की ते मी सगळं जे ऐकत होतो त्याच्यामध्ये व्यक्ती केंद्रित अशी ती करिअर होती. अमित साटमला मी खूप वेळा भेटलोय. तुम्हाला कल्पना नाही येणार एवढ्या वेळा मी त्याला भेटलोय. माझ्या असं लक्षात आलं की शरद पवार हे एक व्यक्ती म्हणून स्वतःचा विकास बघताना बाकी सर्व गोष्टी दुय्यम समजत होते. त्यावेळी ते काँग्रेसमध्ये होते.
पण अमित पहिल्यापासून मी बघतोय, हा संघाचा संस्कार असेल, हा भाजपचा संस्कार असेल त्याच्यावर, पण व्यक्तिवेजी समष्टीचा विचार. मी मी म्हणून नाहीये कुणी, मी हा या संघटनेचा एक घटक आहे, हे भान त्याचं कधी सुटलेलं दिसत नाही. त्याच्या बोलण्यात मीपणा, मी माझं मला, हे जे ठाकरेपणा आहे तो कधी दिसला नाही. माझा भाजप, मी भाजपच. माझ्या जीवनामध्ये सर्वश्रेष्ठ काय, तर माझा पक्ष, माझी संघटना आणि माझं कर्तृत्व हे कुठे सार्थकी लागणार आहे, तर ते माझ्या संघटनेच्या सेवेत आणि संघटनेच्या विचारात, प्रसारात, प्रचारात सार्थकी लागणार आहे. ही भावना, ही भूमिका. अमित मला कायम अमित साटम भाजपाई, आमचा जो मित्र आहे मोहित कंबोज, त्यांनी मध्ये नाव घेतलं होतं की मोहित भारतीय मी सतारा म्हणेन. मला कुठेतरी वाजपेयींची, तुम्हाला माहिती आहे गंमत, मी योगायोग सांगतो, तुम्ही अमित साटमचं बोलण्याची स्टाईल आणि चेहऱ्याची ठेवण बघा. मी अतिशयोक्ती करतोय का? नाही करते. याचं कारण असं की पुरावा तुमच्या समोर आहे. आता परवा तर त्यांनी गाजवलं असते, याच्यामध्ये मुलाखत त्यांनी जी दिली एबीपी माझाला, जबरदस्त मुलाखत दिली. ती मुलाखत पाहताना मला असं सारखं वाटत होतं की मी वाजपेयींचे अनेक फोटो पाहिलेले आहेत, अगदी तरुणपणापासून फोटो पाहिलेले. त्यांच्या चेहऱ्याची एक विशिष्ट लकब, विशिष्ट ठेवण, विशिष्ट रचना, विशिष्ट हावभाव, विशिष्ट प्रकारचे डोळे, विशिष्ट प्रकारचं मुखचे, आपण काय म्हणतो, चेहऱ्याचे हावभाव, फेशियल एक्सप्रेशन्स आणि चेहऱ्याची वळणं. अमितला बघताना त्या दिवशी एबीपी माझामध्ये प्रदीर्घ वेळ मला ते जुने वाजपेयी आठवत होते आणि माझ्या मनात आलं की आपण याला भाजपाई म्हणतो नेहमी गंमत म्हणून. खरंच याला कुठेतरी याचे ते आदर्श आहेत, याचे ते आदर्श आहेत असं वाटतंय. कुठलं तरी एक माणसाचा चेहराही काहीतरी बोलतो, चेहराही काहीतरी बोलतो. अशा प्रकारे अमितचं सगळं राजकारण जे आहे त्याच्यामधलं समाजकारणही मी पाहिलंय. किती संस्थांशी, किती संघटनांशी, किती समाजसेवी संस्थांशी, किती एनजीओशी, किती सांस्कृतिक संस्थांशी, किती क्रीडा संस्थांशी त्याचं नातं आहे. त्यांचा तो कुठेतरी एक असा आधारस्तंभ आहे. हे मला माहिती आहे, ही पूर्ण माहिती आहे. मी आता बायोडाटा नाही सांगत आहे त्याचा. एक व्यक्ती म्हणून फडणवीसांनी अमितची निवड केली, ही फडणवीसांची पण दूरदृष्टी आहे त्याला दाद द्यायला. फडणवीसांनी असा विचार केला की मला उद्याच्या मुंबईसाठी मला एक उद्या नेतृत्व करील असा तरुण, जो केपेबल आहे, कॉम्पिटंट आहे, जो सक्षम आहे, जो सशक्त आहे, जो लोकांमध्ये मिसळेल, लोकांचा होईल असा हवा. अमित इज द राईट चॉईस. मी अमितला ही संधी दिली पाहिजे आणि त्यांनी ती दिली. त्यांची दूरदृष्टी आहे. आज तुम्हाला मी सांगतो की मी असेल नसेल, पण पुढली 25 वर्ष मुंबई भारतीय जनता पक्षामध्ये जे प्रमुख नेते असतील, मातब्बर असा शब्द थोड्या दिवसांनी तुम्ही वापराल, त्यात अमित साटम असणार, अजिबात शंका नाही. जसं आता गंमत अशी योगायोग आहे की भारतीय जनता पक्षाचे याआधी मुंबईचे जे अध्यक्ष होते तेही माझे मित्र होते. विनोद तावडे मित्र होते, आशिष शेलार मित्र होते. ही ती मुंबईची जी आता आधीची जी पिढी आहे ते मित्रच होते माझे. त्यामुळे खूप जवळीक होती. त्यामुळे मी त्यांचं कार्यशैली पण बघितलेली आहे. ते कसं त्यांनी पक्ष सांभाळला, मोठा केला. आज आपण 150हून अधिक सीट्स मिळणार आहेत हे जेव्हा भाकीत यांच्यासारखा, नेने सरांसारखा विद्वान करतो, तेव्हा जसं अमितला पटकन हे करतो, अभिनंदन करतो त्याचं, तसं आशिष शेलारांनी गेल्या वेळेला 84-82 असं जे अंतर आलं, 34 वर असलेली भाजपा एकदम 82 पर्यंत गेली गेल्या निवडणुकीत 17च्या. आशिषचं कर्तृत्व, जे आशिषनी त्यावेळेला घडवलं की 33 वरून 82 पर्यंत मजल मावली आणि तरी केवळ सरकार एक होतं.
म्हणून 84 असलेल्या शिवसेनेला महापौर पदापासून सगळं दिलं आणि संधी त्यांना दिली आणि सत्तेच्या बाहेर राहून भूमिका घेतली. आशिषने जे कर्तृत्व दाखवलं त्याच प्रकारचं अधिक नेत्रदीपक. त्यावेळेला जर भाजपला 100 जागा मिळाल्या असत्या तर महापौर आशिष शेलार म्हणजे भाजप म्हणजे फडणवीस त्यांचाच झाला असता. थोडं कमी पडलं. ते जे उणे पडलं ते सगळं उणे भरून काढण्याचं काम यावेळेला अमितनी केलं. अमितनी प्रचाराची यंत्रणा ज्या पद्धतीने फडणवीसांच्या मार्गदर्शनाखाली आणि या सगळ्या सहकार्यांच्या मदतीने राबवली. अमितनी कुठेही मी तुमचा नेता आहे, माझा संदेश, आदेश, उपदेश याच्यावर चालायचा अशी भूमिकाच नाही घेतली. तुला काय वाटतं? तुझ्या विधायक सूचनांचं स्वागत आणि त्या सूचनांची अंमलबजावणी मीही करीन, तूही कर, आपण करू. आपण हे त्याचं सूत्र यावेळेला भारी पडलं आणि कार्यकर्ते जोडले गेले. एकनाथ शिंदेंचं तर मी खूपच जवळ आहे, मनानी जवळ आहे, भावनेनी जवळ आहे. त्यांच्या एकूणच जीवनाशी माझा सांधेजोड आहे. मी त्यांच्याही कार्यकर्त्यांशी जेव्हा बोलतो त्यावेळेला त्यांचा अनडिस्प्युटेडली ॲक्सेप्टेड असा जर कोणी भाजपचा नेता असेल, फडणवीस वगैरे राज्यस्तरावरचे आहेत, मुंबईच्या लेवलवर तर निश्चितपणे अमित साटम आहे. आणि मी सांगू शकतो, तो अधिकार आहे मला सांगायचा. आय नो देम पर्सनली व्हेरी ऑफन. त्यांचे अनेक नेते शिवसेनेचे, शिंदे साहेबांच्या, ते मुंबईत आहेत, ते माझ्याशी संपर्कात आहेत. आता या इलेक्शन काळात तर मी दिवसभर फोनवर शूटिंग झालं की फोन, त्या इथेही मला दिसलं की दे ऑल्सो ॲग्री की ॲक्सेप्टेबल. एक अमितला ही संधी मिळाल्यामुळे 2 गोष्टी घडल्या. एक, अमितचं व्यक्तिमत्व लोकांसमोर अशा रीतीने प्रगटलं की एक उत्कृष्ट संघटक, नियोजक, प्रायोजक, आयोजक, एक संघटना कुशल असा बांधणी करणारा आणि निवडणूक यंत्रणा म्हणून जी एक व्यवस्था असते त्या यंत्रणेची मंत्रणाला ज्याला अवगत आहे, असा एक नेता ज्याला भवितव्य आहे आणि ज्याचं भवितव्य मुंबईशी आणि मुंबईचं भवितव्य ज्याच्याशी निगडीत आहे असं म्हटलं तर आनंदाने अभिमान वाटेल, असा अमित साटम या निमित्ताने मिळाला. आणि दुसरी एक गोष्ट अशी की फडणवीसांनाही त्यांच्या विश्वासाचा, त्यांना ज्याच्याकडून आशा आहेत, अपेक्षा आहेत असा आणि ज्याच्यावर ते निसंदिग्धपणे, निशंकपणे जबाबदारी सोपवू शकते असा नेता अमित साटमच्या रूपाने. काय याच्यापेक्षा अधिक चांगला योग काय असू शकतो? त्यामुळे आज अमित मुंबई प्रदेश भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष म्हणून तू जे काय या काळामध्ये मेहनत घेतली, कष्ट उपसले, सगळ्यांना बरोबर घेऊन गेलास, सगळ्यांची मनं सांभाळलीस, दुरावलेल्यांनाही जवळ केलंस आणि एक असा चमत्कार घडवून आणलास की ज्याच्यामुळे आज महायुती 150च्या पुढे जाते आणि आज भारतीय जनता पक्षाचा मराठी हिंदू महापौर बसतोय. तो कोण आहे हे तुला माहिती आहे, फडणवीसांना माहिती आहे, आम्हाला नाही माहिती. पण खात्री आहे आम्हाला की जसं अमित साटम हे एक रत्न शोधून काढलं फडणवीसांनी, तसंच मुंबईच्या महापौरपदी एक मराठी हिंदू तुम्ही दोघं तुमच्या सहकाऱ्यांच्या सहकाऱ्यांच्या सल्ल्याने निवडाल आणि मुंबईला धन्यता वाटेल की मी योग्य ठिकाणी मत दिलं. अमित, पुन्हा एकदा तुझं अभिनंदन आणि शुभेच्छा. 15 तारखेला निकाल लागल्यानंतर पुन्हा तुझ्या अभिनंदनाचा व्हिडिओ करण्याचा योग येईलच. धन्यवाद.